एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। तालुक्यातील वारेगाव पाथरे येथे कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरातील 4 गावांमध्ये आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू होते। या दरम्यानच्या काळात शासकीय यंत्रणांनी काळजी घेतल्याने कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव टळला। त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी आनंद व्यक्त करण्यासाठी जनजागृतीपर रॅली काढली। यावेळी ग्रामस्थांनी या लढाईत दिवस रात्र एक करणाऱ्या या योद्ध्यांचे पुष्पवृष्टी करत आभार मानले। तालुक्यातील पाथरे नजीकच्या वारेगावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि प्रशासन खडबडून जागे झाले। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 11 एप्रिल पासून वारेगावसह इतर जवळच्या 3 गावातील सर्व सीमा बंद करून नागरिकांच्या नित्य व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले। त्यानंतर आरोग्य विभागाने वारेगावसह पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, कोळगाव माळ अशा 4 गावांमध्ये विशेष सर्वेक्षण मोहीम राबवली। त्यासाठी 30 पथके स्थापण्यात येऊन जवळपास 1500 कुटुंबांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात आली। वावी आरोग्य केंद्राच्या कक्षातील सुमारे 24 गावांमधील आशा व अंगणवाडी सेविकांची या पथकात नियुक्ती करण्यात आली। पोलीस, महसूल व ग्रामपंचायत विभागाच्या संयुक्त नियोजनामुळे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करत आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी गावचा निरोप घेतला। त्यानिमित्त या गावात प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गट विकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, वावीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिंक्य वैद्य आदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावात एक जनजागृती रॅली काढण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या या योद्ध्यांचे मनोबल वाढावे यासाठी ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले व डॉक्टर, पोलीस, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचे औक्षण करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। एसएन न्यूज साठी पाथरेहून मनोज गवळी। कार्य करा, स्वच्छता पाळा, कोरोना टाळा, स्वच्छता पाळा, कोरोना टाळा, 14 दिवस घरात राहू, कोरोनाची वाट लावू, 14 दिवस घरात राहू, कोरोनाची वाट लावू। गर्दीत जाणे टाळा, कोरोना टाळा, ठेवून या सुरक्षित 1 मीटर अंतर, कोरोना होईल छूमंतर। ठेवून या 1 मीटर सुरक्षित अंतर, कोरोना होईल छूमंतर। स्वच्छता पाळा, कोरोना टाळा, 14 दिवस घरात राहू, कोरोनाची वाट लावू। नमस्कार। कोरोना महामारीच्या या साथीच्या रोगावर आज पूर्ण जगामध्ये, भारतामध्ये या आजाराने थैमान घातलेला आहे। आमच्या पाथरे वारेगाव येथे गेल्या 13 तारखेला 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते। त्या रुग्णांच्या पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पाथरे परिसरामध्ये पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव आणि कोळगाव या 3 गावामध्ये त्या रुग्णांचा संपर्क होता। यामुळे 13 तारखेला पूर्ण आरोग्य विभाग, पोलीस डिपार्टमेंट, तहसीलदार, प्रांत या सर्व प्रशासकीय यंत्रणेने पाथरे येथे येऊन 13 तारखेला पूर्ण गावकऱ्यांना या आजाराविषयी संबोधित केलं आणि पुढे 14 दिवस हा आजार टाळण्यासाठी, इतर लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून या आरोग्य विभागाने विशेष अशी काळजी घेतली, ज्यामध्ये या आरोग्य विभागातील वैद्यकीय डॉक्टर असतील, नर्सेस असतील आणि आशा वर्कर असतील, या सर्वांनी या 3 गाव आणि कोळगावच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन त्या कुटुंबामध्ये या आजाराचे काही सिम्पटम्स आहे का, या आजारामुळे काही लोक बाधित आहे का, या सर्वांची गेल्या 14 दिवसापासून प्रत्येक दिवशी
जाऊन चौकशी केली आणि या आजारावरती पाथरे गावाने सुद्धा पूर्ण ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केलं आणि 14 दिवस झाले, परंतु 14 दिवसात कुठलाही एकही असा रुग्ण आढळला नाही का त्या 2 रुग्णांमुळे इतर लोकांना त्याचा संसर्ग झालेला आहे। या आजारावरती आमच्या गावाने विशेष असं 100% लॉकडाऊन पाळून या आजारावरती मात केलेली आहे आणि यासाठी खरोखर आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि गावचं ग्रामस्थ, ग्रामपंचायत या सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। हा आजार पाथरे गावामध्ये पुढे येऊ शकला नाही। ग्रामस्थ आणि सर्व प्रशासन यांनी एकत्र येऊन जे काही प्रोटोकॉल प्रमाणे ज्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, सोशल डिस्टन्सिंग असो, तपासणी असो, तर त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत आणि आपण जे एकजुटीने हे जे काम केलेलं आहे त्याची फलनिष्पत्ती म्हणून आज 14 दिवसानंतर त्यानंतर कोणताही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही। तर आज आपण सर्व जे शासकीय लोक असतील, आरोग्य विभागाचे लोक असतील, पोलीस विभागाचे असतील आणि आपण सर्व ग्रामस्थ आणि पदाधिकारी असतील, तर या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जी रॅली आयोजित केली होती, या रॅलीसाठी उपस्थित असलेल्या आपल्या निफाड उपविभागाच्या सन्माननीय प्रांताधिकारी मॅडम, त्यानंतर पोलीस विभागाचे सन्माननीय गलांडे साहेब आणि ज्यांनी सर्वात मोठं काम जे केलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व आरोग्याची टीम काम करत होती, अशा आपले तालुका आरोग्य अधिकारी बच्चाव साहेब, आपल्या पंचायत समितीच्या सन्माननीय गट विकास अधिकारी गायकवाड मॅडम आणि जे काही या सर्व यंत्रणेत काम करत होते, मग ते शासकीय लोक असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा आपण ग्रामस्थ असतील, या सर्वांच्या सहकार्याने आणि एकत्र येऊन केलेल्या कामामुळे आपण या कोरोनाचा किंवा विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी यशस्वी झालेला आहोत। याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि यापुढेही आपल्याला ज्या काही गोष्टी आहे, आपण जी सजगता दाखवलेली होती 8-9 तारखेला बाहेर आलेली व्यक्ती, नंतर आपण आरोग्य विभाग असेल, पोलीस विभाग असेल, आपण त्या व्यक्तींचा ट्रॅकिंग करून ज्या तातडीने आपण त्यांना आयसोलेट केलं आणि त्यांची तपासणी केली, त्यामुळेच याचा फैलाव आपण यशस्वीरित्या रोखू शकलो। अशाच पद्धतीने यापुढे आपल्याला काम करायचं आहे। नवीन कोणी गावात व्यक्ती आली तर त्याला त्याची तपासणी होईल, ट्रॅक होईल आणि त्याचबरोबर आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणे, स्वच्छतेचे नियम पाळणे हेही खूप गरजेचं आहे। तरी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळा, विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपण नक्कीच या कोरोना विषाणूशी यशस्वीपणे मुकाबला करू शकू, याला आपल्या तालुक्यात प्रवेश करण्यापासून रोखू शकू असा विश्वास व्यक्त करतो। तुमचं सगळ्यांचं अभिनंदन याच्यासाठी की तुम्ही 14 दिवस प्रशासनाने जे काही तुम्हाला आपला कंटेनमेंट झोन बद्दल सांगितलं, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन तुमच्यावर सांगितले, हे करावं हे करू नये, ते तुम्ही केले आणि त्याची फलनिष्पत्ती अशी झाली की 14 दिवसानंतर आपल्याला आपण एकतर हाय रिस्क कॉन्टॅक्ट आरोग्य खात्याच्या वतीनं जे फाइंड आउट केले, त्याच्यानंतर आपला एकही रुग्ण आपल्या सुदैवाने सापडला नाही। ते याच्यासाठी की शेवटी आता सांगण्याचं काम जरी आम्ही केलं त्याचं तुम्ही पालन प्रॉपर केलं। आज आपला 13 तारखेला जो आपला रुग्ण सापडला, त्याच्यानंतर आपल्या सर्वेचा आजचा 14वा दिवस संपला। आता याच्यासाठी म्हणजे आज जी रॅली आपण आयोजित केली, त्या रॅलीचं कारणच ते होतं की 2 गोष्टी होत्या। एकतर ह्या आपल्या सगळ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्याची सगळी टीम आणि आमच्या लोकल लेव्हलचे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, सगळे डिपार्टमेंटचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ह्या 14 दिवसांच्या काळामध्ये जी काय मेहनत घेतली, एक तर त्यांचं अभिनंदन तर होतच, परंतु हे 14 दिवस संपले, आता याच्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाहीये, आता आपण रेग्युलर सगळे व्यवहार सुरू करू। तर ते तुम्हाला एक सांगणं अपेक्षित होतं की हा 14 दिवसांचा जरी आपला कंटेनमेंट झोनचा कालावधी असला तरीही याच्या पुढेही आपल्याला 14 दिवस आपले व्यवहार अगदी रिस्ट्रिक्ट जरी नाही तरी फक्त गरजेपुरतं बाहेर पडणं किंवा कारण याच्यामध्ये असं आहे काही पेशंट आहे ते 14 दिवसानंतर पण पॉझिटिव्ह आलेले आहेत। आता आपण येवल्याचं उदाहरण बघितलं किंवा काही ठिकाणी 14 दिवसानंतर सुद्धा पेशंटला लक्षणे दिसू शकतात,
त्यामुळं जे आता उरलेले काही 14 दिवस असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकत्र यायचं नाहीये. इमर्जन्सी पुरतच आपल्याला बाहेर पडायचंय. तेवढेच आपले किराणा दुकान उघडे राहतील, जेवढे गरजेचे आहेत तेवढेच आपले भाजीपाला दुकान उघडे राहतील. जे तुम्ही स्थानिक लेवलला ठरवायचंय वेळा कोणत्या हे करायच्या, किती दिवस बंद ठेवायचं, किती दिवस चालू ठेवायचं, ते तुम्ही तुमच्या लेवलला डिसिजन घेऊ शकता.